नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस सबस्टन्सवर हीटचा होणारा परिणामाबद्दल, कॉन्ट्रॅक्शन आणि त्याच्यामध्ये एक्सपान्शन कशा प्रकारचं होतं याची माहिती घेतली होती. आता ड्युआर्स नावाचा सायंटिस्ट आहे, हा स्कॉटिश सायंटिस्ट होता. ही मेड द फर्स्ट थर्मास, त्याने थर्मास बनवला पहिला 1892 मध्ये, आणि म्हणून याला ड्युआर फ्लास्क किंवा थर्मास फ्लास्क म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इव्हन टुडे आज सुद्धा आपण सबस्टन्स एखादा थंड किंवा गरम ठेवण्यासाठी थर्मास फ्लास्क वापरतो, तो या शास्त्रज्ञाने बनवलेला आहे. आता फंक्शन ऑफ दी थर्मास फ्लास्क आणि त्याचं स्ट्रक्चर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ही थर्मास फ्लास्कची डायग्रॅम आहे, आकृती आहे. आता त्याच्यामध्ये नेमकी काय रचना आहे बघा. त्या अगोदर यू माइट हॅव सीन अ थर्मास फ्लास्क यूज फॉर कीपिंग टी, कॉफी, मिल्क, चहा, कॉफी किंवा दूध गरम ठेवण्यासाठी, किंवा सरबत कोल्ड फॉर अ लॉंग टाइम, सरबतासारखे थंड पदार्थ जास्त वेळ थंड राहण्यासाठी, किंवा गरम पदार्थ जास्त वेळ गरम, गरम असलेला गरम, थंड असलेला थंड, असं. व्हॉट इज इट्स स्ट्रक्चर अँड हाऊ डज इट फंक्शन, त्याची रचना कशी असते आणि ते कसं काय कार्य करतं, किंवा थंड पदार्थ थंड किंवा गरम पदार्थ गरम कसा काय राहतो थर्मास फ्लास्क मध्ये. आता त्याचं स्ट्रक्चर काय बघा. दिस इज अ डबल वॉल्ड फ्लास्क. हे डबल वॉल्ड फ्लास्क आहे बघा, डबल वॉल्ड आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब्स, वन इनसाइड दी अदर विथ द गॅप बिटवीन देम सील्ड. एकावर एक 2 ग्लास ट्यूब आहेत त्या, आणि त्या दोघांच्या मध्ये गॅप असतो, तो सील केलेला असतो. द सरफेस ऑफ बोथ द ट्यूब्स आर मेड बाय शायनी सिल्वर कोटिंग केलेले असतात, एकदम चकचकीत ते. द एअर बिटवीन द 2 ट्यूब्स इज रिमूव्ड टू क्रिएट अ व्हॅक्यूम. त्या 2 ट्यूब मधला एअर काढून टाकली जाते आणि तिथं व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी तयार केलेली असते. देर इज अ प्रोटेक्टिव्ह जार ऑफ मेटल, त्याच्यावरती प्रोटेक्टिव्ह मेटलचा जार असतो, किंवा प्लास्टिकचं आउटसाइड ट्यूब असते फॉर द प्रोटेक्शन ऑफ फ्लास्क, तो फुटू नये म्हणून. पीसेस ऑफ स्पंज ऑर रबर आर फिक्स बिटवीन दी आउटर अँड द फ्लास्क. आउटर जार आणि फ्लास्क त्याच्यामध्ये ठेवलेला असतो. म्हणजे रचना मी इथे तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे अधिक कळेल बघा. ह्या 2 डबल लेयर्ड ग्लास ट्यूब आहेत. ही पहिली आतली ग्लास ट्यूब आहे, अशी आहे ती 1, आणि याच्या आतमध्ये ही बाहेरची, ही पहिली झाली. आता याच्या बाहेरच्या बाजूला ही दुसरी आहे बघा, ही दुसरी, ही बाहेरची आहे, आणि एक आतली, म्हणजे एक बाहेरच्या बाजूला आहे आणि एक आतल्या बाजूला, अशा 2 ट्यूब आहेत. या दोघांच्या मध्ये आहे ना, असं हे मध्ये, त्याच्यामध्ये व्हॅक्यूम आहे, तिथली हवा काढून घेतली जाते आणि व्हॅक्यूम आहे. आता थर्मास, या दोन्ही ट्यूब आहेत ना, त्याच्या इनर लेअर दोघांच्या, म्हणजे याची पण ही लेअर, ही बाहेरच्याची आतली आणि आतल्याची बाहेरची, हे सिल्वर कलरने त्याच्यावरती कोटिंग केलेलं असतं. आणि इथे ते दोन्ही लेअर आहेत किंवा दोन्ही ट्यूब आहेत, एकमेकाला पॅक केलेले असतात, व्हॅक्यूम बनवलेला असतो, आत हवा नाही, म्हणजे इथं मीडियम नाही, लक्षात ठेवा या 2 ट्यूब मध्ये. आणि मग बाहेरच्या बाजूला प्लास्टिक जार असतो, हा मेटलचा जार आहे सपोर्टिव्ह म्हणून, बाहेर जो आपल्याला दिसतो तो. तुम्ही थर्मास सगळ्यांना परिचयाचा आहे. इथं रबर सपोर्ट आहे किंवा स्पंज असतो, स्प्रिंग लावलेली असते, जेणेकरून थर्मास इंटॅक्ट राहावा. वरती झाकण असतं प्लास्टिकचं. अशी रचना आहे. आता हे कार्य कसं करतं बघा, नेमकं याचं काम कसं चालतं. फंक्शन ऑफ थर्मास फ्लास्क. वेन अ हॉट सबस्टन्स इज प्लेस्ड इन अ थर्मास फ्लास्क, जेव्हा तुम्ही एखादा गरम किंवा थंड, आता इथं गरमचं उदाहरण आहे म्हणून आपण त्याच्यावरच बोलूया. गरम पदार्थ जेव्हा तुम्ही त्याच्या आतमध्ये ठेवता, द हीट गोईंग आउट गेट्स रिफ्लेक्टेड ड्यू टू द शायनी सरफेस ऑफ द इनर ट्यूब. या आतल्या बाजूचा जो इनर ट्यूबचा शायनी सरफेस आहे, त्यामुळे बाहेर पडणारी जी हीट आहे ते रिफ्लेक्शनने काय होते, परत आतमध्ये जाते. आणि त्यामुळे इथं जरी मीडियम नसलं तरी रेडिएशनमुळे हीट बाहेर येण्याची शक्यता असते, ती प्रक्रिया टाळली जाते. म्हणजे आतल्या सरफेस जो आहे तो कोटेड असल्या कारणाने तिकडून येणारी हीट काय होते, रिफ्लेक्ट होते आणि परत फिरते. त्यामुळे
रेडिएशनने हीट काही बाहेर येऊ शकत नाही. हीट बाहेर पडण्याचे ट्रान्सफर होण्याचे 3 मीडियम आपण पाहिले, रेडिएशन आहे, कन्व्हेक्शन आहे, कंडक्शन आहे. आणि कंडक्शन आणि कन्व्हेक्शन, नायदर कंडक्शन नॉर कन्व्हेक्शन ऑफ हीट अकर्स बिकॉज ऑफ द व्हॅक्यूम. तर व्हॅक्यूम आहे आणि कंडक्शन आणि कन्व्हेक्शनला कशाची गरज आहे? मीडियमची गरज आहे. त्यामुळे इथं व्हॅक्यूमच आहे, निर्वात पोकळे, कोणतंही मीडियम नाही. त्यामुळे या 2 पद्धतीने हीट बाहेर येऊच शकत नाही. रेडिएशन येणारी हीट रिफ्लेक्ट होऊन परत जाणार आहे आणि त्यामुळे काय होणार? ॲज अ रिझल्ट heat is not transferred to the outer cooler region and is retained inside for a long time. त्यामुळे काय होणार? आतली उष्णता बाहेर येणार नाही आणि जास्त वेळपर्यंत ती काय होईल? आतमध्येच राहील. पण जरी असं असलं तरी काय असतं बघा, स्टील अ लिटिल heat is lost from around the lid and by a small amount of conduction through the glass. ग्लासमधून थोडंसं कंडक्शन होतच, म्हणजे जरी ते रिफ्लेक्ट होत असलं तरी ह्या ग्लास सरफेसला टच आहे ना ते आतमधला पदार्थ, त्यामुळे इथून थोडंसं कंडक्शन होणार आणि हे लीड जे आहे, झाकण जे आहे, याच्यातून थोडासा हीटचा काय होत असतो? लॉस होत असतो. त्यामुळे गरम पदार्थ असेल तर आतली हीट थोडीशी बाहेर येणार आणि थंड पदार्थ असेल तर बाहेरची हीट आतमध्ये जाणार आणि त्यामुळे थोड्या वेळानंतर, म्हणजे थर्मासमध्ये आज ठेवलेला चहा काय उद्या गरम राहणार नाही बाळांनो, 3-4 तासापर्यंत वगैरे. Therefore, the hot substance does not remain as hot after 2 or 3 hours. 2-3 तासानंतर काय तो थंड किंवा गरम असेल तर गरम राहीलच असं नाही. जसा थर्मास ज्या क्वालिटीचा आहे त्याच्यावर पण डिपेंड राहतो हा कालावधी. पण थर्मासमध्ये हीट ट्रान्सफरच्या ज्या 3 महत्वाच्या पद्धती आहेत, कंडक्शन आहे, कन्व्हेक्शन आहे आणि रेडिएशन आहे, याला प्रतिबंध केलेला असतो आणि त्यामुळे त्यामधला जो पदार्थ आहे त्यामधली हीट ट्रान्सफर होत नाही आतून बाहेर किंवा बाहेरून आत, आणि त्याच्यामुळे तो थंड असेल तर थंडच राहतो आणि गरम असेल तर गरमच राहतो. अशा प्रकारे ते काम करतं. व्हॉट इज मीन बाय थर्मोवेअर याबद्दलची माहिती जरा तुम्ही मिळवा, बघूया. फाइंड आउट, तुम्ही शोधणंच अपेक्षित आहे. तुम्ही काय विचारताय मला बघू. ठीक आहे, आपलं हे प्रकरण संपलेलं आहे बाळांनो. दोन्हीही व्हिडिओ नीट बघा आणि काही दुसरे व्हिडिओ मी पाठवतो प्रयोगाचे, तेही पहा. काही शंका असतील तर मला नक्की विचार. आत्ता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.